दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपण या उपक्रमांत आपण नवरात्री नपाळत्याच्या निरूपणामध्ये सायंकालीन पूजा अवसर श्रवण करत आहोत। आजचं आपलं हे 6वं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। याआधी 5 सत्रांमध्ये आपल्या 7 चौपद्या झालेल्या आहेत। आज आपण 6व्या सत्रामध्ये 8व्या चौपदीपासून बघणार आहोत। तो सर्व जीव सुपिता निज मातृमित्रु अनमित बंधु सुहृदादिक सर्व गोत्रु लीळावसे परम शुद्ध सुबोधदाता देखावयाम जमनी बहुपय अवस्था। 5व्या सत्रामध्ये आपण जे श्रवण केलं त्यामध्ये आपण बघितलं की स्वामींचा पूजावसर संपन्न झाल्यानंतर बाईसादी सर्व भक्तजन जे आहेत ते स्वामींना वंदन करतात, दंडवत घालतात आणि जे काही ग्रामस्थ मंडळी स्वामींच्या पूजनासाठी दर्शनासाठी आलेले आहेत त्यांना स्वामी प्रसाद वगैरे देऊन त्यांना पाठवणी देतात, निरोप देतात त्यांना। आणि तदनंतर स्वामींची व्याळी होते। व्याळी म्हणजे सायंकालीन भोजन। त्यामध्ये भात आहे, त्याच्यावर तूप आहे, साखर आहे आणि दूध आहे, असं स्वामींचं ते भोजन होतं। आणि भोजनोत्तर नंतर स्वामींना बाईचा तांबूळ ओळगवितात आणि तदनंतर सर्वांचं भोजनादी सर्व आटोपल्यानंतर स्वामींची जर का निरूपण करण्याची प्रवृत्ती जर का असेल, कारण की परमेश्वराच्या प्रत्येक कार्याची परमेश्वराला प्रवृत्ती असणं गरजेचं आहे। जसं डोमेग्रामला असतानाच एकदा आमचे आचार्य भटोबा नेवाशाला गेलेत, स्वामींच्या सेवेसाठी गेलेले आहेत आणि ते ज्या वेळेत गेलेले आहेत त्यानुसार ते त्या वेळेमध्ये बरोबरच येणार पण आहेत। तरीसुद्धा स्वामी त्यांची वाट बघतात, कधी येतील वानरेश, कधी येतील वानरेश। का? कारण की आत्ता स्वामींना काहीतरी निरूपण करायची प्रवृत्ती झालेली आहे आणि ते जे काहीतरी आहे ते काहीतरी म्हणजे असं साधारण निरूपण नाही, निर्वचनाचं महावाक्याचं निरूपण स्वामींना करायचं आहे। देव म्हणजे काय आहे ते त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्वामींची जी प्रवृत्ती तयार झालेली आहे त्या प्रवृत्तीला विखो होणं हे आपलं कार्य असतं। जर का तिथे आपण समोरच आहोत, जसं सांडवा बांधण्याची प्रवृत्ती झाली तर त्यावेळेला आपण तिथे विखो झाले पाहिजे की हो देव जे म्हणतात ते। स्वामींनी म्हटलं की ह्या नदीमध्ये उडी मारा, पलीकडच्या काठाला जाऊन परत या, प्रवृत्ती झाली लगेच विखो झाला पाहिजे। स्वामी म्हणतात येथीच्या प्रवृत्ती विखो न व्हा तर इथून जा, उदास होतात परमेश्वर। आणि ते जसं तसं प्रवृत्तीला विखो होण्याचं जे काही कौशल्य होतं ते भटोबासांकडे 100% होतं बरोबर। आणि म्हणून त्या प्रवृत्तीला सर्वप्रथम आपण जाणणं महत्त्वाचं आहे आणि जाणून त्या पद्धतीनेच ज्या पद्धतीची प्रवृत्ती आहे त्याच पद्धतीने आपण तिथे विहरण वर्तन आपण जे काय आहे ते कार्य जे आहे ते पार पाडलं पाहिजे। म्हणजे तिथे सांगितलेलं आहे
की परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करी. मग तिथे शंका देतात की परमेश्वराने प्रवृत्ती जाणवली असेल एका प्रकारची आणि मायेने व्यापार केला असेल दुसऱ्याच प्रकारचं कुठलं तरी. असतं ना असं की काहीतरी सेवा सांगितली, हे असं करा, आपण तसं करून टाकतो. असं सांगितलं तर असंच करा, तसं सांगितलं तसंच करा. मग तिथे ती शंका दिलेली आहे की मायेने एकाच वेगळ्याच प्रकारचा काहीतरी व्यापार केला असेल आणि परमेश्वराने वेगळीच प्रवृत्ती जाणवली असेल. नाही, तिथे सांगितलं यथा प्रवृत्ती तथा व्यापार. जशी प्रवृत्ती तसाच व्यापार. मायेने कणभर सुद्धा कमी नाही केलं आणि कणभर जास्त वाढवलं नाही. यथा प्रवृत्ती तथाच व्यापार, तेवढंच सगळं आहे. तसं परमेश्वराची प्रवृत्ती एक तर जाणता येत नाही, म्हणून ती जाणणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जाणणं सोबतच ते कार्य जसंच्या तसं करणं महत्त्वाचं आहे. आता कधी कधी आपल्याला परमेश्वराची प्रवृत्ती माहिती आहे, अस्तिपरी प्रकरण माहिती आहे, परमेश्वराची प्रवृत्ती माहिती आहे, परंतु त्याचं कर्तृत्वच नाही आहे. मग काय उपयोगाचं आहे ते? नुसतं जाणून उपयोग नाही, तर जाणीवपूर्वक ते कार्य करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीला भरपूर महत्त्व आहे. ती प्रवृत्ती तिथे सांगतात की ना रात्री वडील असे सकाळच्या पूजावसरामध्ये तर परमेश्वर निरूपण करतात, ना तर पहुड होय, खूपच मोठी रात्र असेल, 2:30 वाजले असतील वगैरे, किंवा त्याच्या आधी समजा तर पहुड होय. मग त्यावेळेला जर का निरूपणाची प्रवृत्ती असेल तर प्रातःकाळी स्वामी निरूपण करतात. दुपारच्या वेळेला स्वामी आमचे वामकुक्षी घेऊन जेव्हा उंच मठामध्ये येतात तेव्हा प्रवृत्ती असेल तेव्हा निरूपण करतात. किंवा जेव्हा जेव्हा स्वामींना प्रवृत्ती होईल तेव्हा तेव्हा परमेश्वर प्रवृत्तीच्या अनुरूप ते निरूपण जे आहे त्या प्रसंगोचित ते निरूपण करतात. ती प्रवृत्ती आम्हाला संहार प्रकरणाच्या वेळेला पण दिसते की निरूपणाची प्रवृत्ती आहे, तसं वातावरण तयार केलं देवाने, ते संहार प्रकरण निरूपण केलं. तसं सायंकाळी सुद्धा ती प्रवृत्ती आहे तर मग परमेश्वर निरूपण करतात. रोज निरूपण होतं असं नाही, ज्या वेळेला प्रवृत्ती आहे तेव्हा निरूपण होतं. किंवा त्या कणवेचे जीव जर का समोर आहेत, त्यांनी काही पूस प्रश्न जर का केलं तर परमेश्वराची प्रवृत्ती तयार होते. परमेश्वराची प्रवृत्ती तयार करणे आणि ती भंगणे हे सर्वस्वी जीवावर अवलंबून आहे. जर का आपण त्या योग्यतेचे नसू तर असलेली प्रवृत्ती भंगून जाईल परमेश्वराची, आणि जर का आपण त्या योग्यतेचे असू तर नसलेली प्रवृत्ती सुद्धा तयार होऊ शकते की हो नाही आता असा जीव एक आलेला आहे की त्याला त्या गोष्टीचं निरूपण करावं, म्हणजे ती योग्यता आपली असली पाहिजे तर परमेश्वराची प्रवृत्ती तशी असते. आणि मग कधी तर असंही होतं की परमेश्वराची जशी प्रवृत्ती असते तसं परमेश्वर ते कार्य त्या जीवाकडनं घडवून मडवून करून घेतात. ही तिसरा प्रकार एक त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. मग परमेश्वर रात्री काय करतात आमचे स्वामी? रात्री परावर कथा, म्हणजे त्या ठिकाणी पर आवर जी काही चर्चा आहे निरूपण आहे ते सर्व संपन्न होतं आणि मग सांगतात की कशा प्रकारे परमेश्वराचा वेद आहे, त्या वेदाचं सामर्थ्य आहे आणि त्या संदर्भातली कथा स्वामी त्यावेळेस भटोबासांना सांगतात. तो भाग जो आहे ते जे काही चौपदी आपण कालच्या सत्रामध्ये 2 चौपद्या बघितल्या त्याच्यामध्ये हा पूर्ण वृत्तांत आलेला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 8व्या क्रमांकापासूनची स्मृती चौपदी बघतो आहोत. तो सर्व जीव सुपिता, तो म्हणजे असा परमेश्वर. कसा परमेश्वर ना, जो वेदक आहे, ज्याच्या वेदाचं सामर्थ्य आहे आणि अनेक लोक जे आहेत त्या परमेश्वराला वेदतात. प्राणी मात्र असतील ते वेदतात, म्हणजे या पृथ्वी तलावर जे सजीव आहे ते सर्वांना तो वेधू शकतो असे ते परमेश्वर आहेत. आणि मग असे जे परमेश्वर आहेत जे वेधक आहेत ते
कसे आहेत, नुसतेच वेधक नाही आहेत, नुसतेच आकर्षित करणारे नाही आहेत. ते कसे आहेत, तो म्हणजे ते परमेश्वर सर्व जीव बरं का, नुसतेच मानव पंथातले जीव नाही, नुसतेच उपदेशी जीव नाही, नुसतेच अनुसरले जीव नाही. परमेश्वर आजही विचार करताना समग्र जीवांचा विचार करतात. कुठे आलं हे? आम्ही गोसावी ते चिंतू. गोसावी काय चिंतिती? बाई हे सकळ जीवा ते चिंती. सकळ म्हणजे सकळच, सर्व आले त्याच्यामध्ये. कारण की या सर्व जीवांचाच विचार देवाने तमामध्ये असताना सर्व जीवांचा विचार केलेला आहे, सर्व जीव. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच येतात, सगळ्यांचा विचार परमेश्वराला करावा लागतो. आपण एक संकोचित विचार करतो, वासनिकांचा विचार, साधूंचा विचार किंवा पंथीयांचाच विचार करतात. तसं नाही, परमेश्वराला व्यापक दृष्टीने बघायचं आहे. म्हणून आमचे स्वामी म्हणतात की मुंगी विरून चिंतावे. त्या मुंगीचा सुद्धा विचार आमच्या देवाला करायचा आहे. हिंसा न करावी. तिथे आमच्या देवाला त्या हिंसेमध्ये जे जे काही सजीव येतील, मग स्थावर असतील, चलद्रूप असतील, मनुष्यामधले असतील, हे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. सर्वांचा विचार देवाला करायचा आहे. आणि म्हणून आम्हाला सांगितलं की असं हिंसा करू नका वगैरे वगैरे. मग इथे सर्व जीवांचा विचार आणि सर्व जीवांचा उद्धार हे परमेश्वराचं लक्ष आहे. आणि म्हणून ह्या पृथ्वीची रचना केल्या गेलेली आहे. नाहीतर आपण सगळे तमामध्ये होतो, एकदम आनंदात होतो असं म्हणता येत नाही. सुखदुःख रहित होता तो जीव. परंतु आपल्यासाठी काही काम नसणे हे एक आनंदच आहे की नाही. आता बघा ना, ही दुपारच्या वेळेला पोती ठेवली, आता ही आपली झोपायची वेळ आहे. आपण किती आनंदात घरी असतो, झोपलेलो असतो, छानपैकी झोप झाली असती. आपल्याला या पोतीसाठी दुपारची झोप मोडून इथे यावं लागतं आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने झोप घेणं हा आनंदाचा भाग आहे. परंतु तसं आहे का? नाही. इथे परमेश्वर, आपण जो आनंद उपभोगतो आहोत, आता काहीच काम नाही, आराम, हा आपला आनंद आहे. परमेश्वर त्याहीपेक्षा वेगळा आनंद देत आहे, जो केवळ आनंदच आहे. आपल्यासारखं दुःख मिश्रित ते सुख नाही आहे. केवळ आनंद देण्याचा विचार परमेश्वराचा आहे. आणि त्या दृष्टीने परमेश्वराने या पृथ्वीची रचना केली. आणि आपण जे तिथे सुखदुःख रहित पडलेलो होतो तमामध्ये, त्या ठिकाणाहून देवाने आपल्याला इथे आणलं. आणि इथून आपल्याला आपल्या निज स्वरूपामध्ये परमेश्वर पावन करणार आहेत. इतका मोठा विचार देवाने आपल्या बाबतीमध्ये केलेला नाही. तर याच्या आधी आपला विचार कोणीच केलेला नाही. केवळ अव्यक्त मंत परमेश्वराने तो विचार केला. म्हणून जसं तसं आपल्या सर्वांची जी कुळदेवता आहे ती कोण आहे? परमेश्वरच आपली कुळदेवता आहे. त्यांनीच, त्या कुळदेवतेनेच आपल्याला त्या मुळापासनं आपल्याकडे असलेले दोष सगळे काढून टाकण्याचा एक विडा उचललेला आहे. आणि म्हणून ते परमेश्वर कसे आहेत? तो सर्व जीवांचा कोण आहेत? सुपिता, चांगले पिता. म्हणजे कुपिता पण असतात बरं का, पिता असतात, परंतु ते चांगले, वाईट, मध्यम कसेही असू शकतात. परंतु या ठिकाणी परमेश्वराच्या बाबतीत बघायचं झालं तर परमेश्वर कसे आहेत? सुपिता आहेत, म्हणजे चांगले पिता. पिता म्हणजे काय? वडील. परंतु इथे पिता म्हणजे काय अर्थ आहे? पालन करते. म्हणजे या सृष्टीचं जे नियोजन आहे ते कसं यथायोग्य पद्धतीने ते केल्या गेलेलं आहे. कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारची कर्मव्यवस्था, अशा प्रकारची कर्म भोगविण्याची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. यथायोग्य नियोजन आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की इथे देवाचं चुकलं. असं एक तरी चूक देवाची अशी काढून दाखवा बरं तुम्ही. इथे देवाचं चुकलं आणि तुम्ही सांगा की कसं असलं पाहिजे होतं. नाही सांगू शकत, कारण की परमेश्वर कधीही चुकत नाहीत. परमेश्वराच्या
बाबतीमध्ये चूक हा प्रकार कुठेच येत नाही. परमेश्वराच्या बाबतीत दोष हा प्रकार कुठे शोधून सापडणार नाही तुम्हाला. मुळात म्हणजे जाणत्या व्यक्तीने परमेश्वराकडे दोष हा शोधूच नाही, कारण की तो नाहीच तर शोधायचा कशाला उगाच. म्हणजे परमेश्वर कशा प्रकारचे आहेत तर सुपिता म्हणजे यथा योग्य प्रकारे पालन जे काही नियोजन आहे ते नियोजन करणारे आणि पालन करते आहेत. जसं एक आई आहे, त्या आईला जर का 4 मुलं असतील तर ती आई एका मुलाला चांगलं खाऊ पिऊ घालते आणि दुसऱ्या मुलाला काहीच देत नाही असं नाही करत. आईचं प्रेम जे आहे सर्वांसाठी समान आहे. हे आईमधलं पितेपण आहे. म्हणजे जे वडील किंवा बाप ज्याला म्हणतो ना आपण, ते आईतलं हा पुरुषार्थ आहे की नियोजन करणे, सगळ्यांना प्रेम करणं हे आई पण आहे, वात्सल्य आहे. परंतु सर्वांना यथायोग्य प्रकारेच कोणावरही 4ही मुलांवर अन्याय न होऊ देता त्यांना बरोबर शिक्षापन तर शिक्षापन, लाड तर लाड वगैरे हे जे काय आहे हे प्रमाणात देणं, हे शिस्तीत देणं आणि त्याच्यामध्ये कुठेही जे काही अयोग्य करायचं नाही, हे जे काही नियोजन आहे ते आईमधलं ते बाप पण आहे. आणि तेच करत असताना जे काही अंतरामध्ये वात्सल्य आहे ते आई पण आहे. परमेश्वराकडे दोन्ही गोष्टी आहेत या. आणि म्हणून आई जे काही पूर्ण नियोजन करत असते घरातलं, एकंदरीत जे काही द्रव्य आलं त्यातनं धान्याची व्यवस्थापन, कपड्यांचं व्यवस्थापन, भोजनाचं व्यवस्थापन, हे जे काही असतं पूर्ण घराचं व्यवस्थापन जी करते आई, त्याला म्हणतात सुपिता म्हणजे यथायोग्य प्रकारे. परंतु एखादी आई असेल किंवा एखादे वडील असतील ते संकोचित असतात, ते त्यांच्या 4 मुलांचं किंवा 4 लोकांचंच नियोजन करतात. परमेश्वर जे आहेत ते खऱ्या अर्थाने सुपिता का आहेत, कारण की ते एका जीवाचं किंवा एका पंथातल्या जीवांचं किंवा एखाद्या देशातल्या जीवांचं, एखाद्या जगातल्या जीवांचं नाही तर अनंत जगातल्या जीवातला, अनंत ब्रह्मांडातले जे जीव आहेत त्या सर्वांचं. आणि अनंत ब्रह्मांड कशाला म्हणतात? आपल्याला एकच गाव मोठं वाटतं, इथे एकाच देशामध्ये अनेक गाव आहेत, एकाच पृथ्वीमध्ये अनेक देश आहेत, इतके जीव आहेत, इतके जीव आहेत की तुम्ही मोजता येणार नाही. ते फक्त मायेला माहिती, इतर कुठल्या देवतेला माहिती नाही किती जीव आहेत, फक्त मायेला माहिती आणि परमेश्वराला माहिती. आणि हे एका ब्रह्मांडातले जीव आहेत, असे अनंत ब्रह्मांड सांगितलेले आहेत. तर अनंत ब्रह्मांडात किती जीव असतील माहिती नाही आपल्याला, त्यासाठी अनंत जीव असं म्हणून टाकलं की विषय संपला. मग एवढ्या जीवांचं नियोजन करायचं आहे. असं नाही की देव इकडे आले म्हणजे तिकडचं राहून गेलं, तिकडे गेले म्हणजे इकडचं राहून गेलं, असं नाही. नित्य व्यापक परमेश्वर सर्वांकडे जे काही व्यवस्थापन आहे, स्वामी सांगतात येथूनही जर का अव्यवस्था व्हावी तर व्यवस्था ते कुठून? परमेश्वराकडनं अव्यवस्था कधीच होत नाही, व्यवस्थाच होते. तुम्ही म्हटलं आम्ही या पंथात आलो, आमचं अव्यवस्था झाली, अजिबात नाही. ती तुमच्याकडनं झाली असेल, नियमाचं पालन तुम्ही नसेल केलं. परंतु इथे जर का तुम्ही आलात तर तुमची व्यवस्थाच परमेश्वर करणार. साधारण कुठल्या मार्गात तुम्ही जाऊन दंडवत म्हटलं तरी तिथे तुमची पाणी प्यायची व्यवस्था लगेच होऊन जाते, लगेच चहाची व्यवस्था होते, भोजनाची व्यवस्था होते. इतकं साधारण नुसतं दंडवत म्हटल्याने एवढी व्यवस्था होते. जर का तुम्ही अजून त्या विधीमध्ये एकरूप झाला तर परमेश्वर पूर्ण व्यवस्था, शाब्द अपरोक्ष सामान्यापासून जर जे प्राप्तीला जायपर्यंतची पूर्ण व्यवस्था परमेश्वर करणार आहेत. आणि म्हणून परमेश्वराकडनं अव्यवस्था होत नाही, म्हणून ते कसे आहेत? सुपिता आहेत. तो सर्व जीव सुपिता, सर्व जीवांचं यथायोग्य पालन पोषण करणारे, नियोजन व्यवस्थापन करणारे असे ते परमेश्वर आहेत. मग इथे माता का नाही म्हटलं, पिता का म्हटलं? कारण की माता कधी कधी असं करत असते, म्हणजे नुसतंच मातेचं प्रेम म्हटल्यानंतर मुलगा चुकला तरी आई ते काय करते? दुर्लक्ष करते, काही नाही.
म्हणजे दुर्लक्ष करत असते आई. जसं ते मी ते एक सांगतो ना की ती एक बाई म्हणते तुमचा मुलगा खूप वाईट शिव्या देतो. तो म्हणा छोटा आहे तो, मोठा झाले की ते चांगल्या शिव्या. म्हणजे ती आई काय करत असते, मुलाचं थोडे दोष बाजूला सारत असते, लक्षात घेत नाही, ती दुर्लक्ष करते. परंतु वडिलांचं तसं नाही आहे. वडिलांचं थोडंसं शिस्तबद्ध आणि कठोर असतात. ते त्यांना काही काही गोष्टी खपत नाहीत. म्हणजे शिक्षा पण तिथे शिक्षा पण, ओरडा तिथे ओरडा, आणि जिथे काय अजून शिक्षा पण जसं असेल तसं तसं शिक्षा वडील देत असतात. तसं परमेश्वराने सुद्धा एकीकडे माय पण आहे, एके पण कृपाळू पण आहे, सर्व काय मायाळू दयाळू सर्व आहेत परमेश्वर. आणि एकीकडे नरकाची पण व्यवस्था करून ठेवली. जर का तुम्ही चुकलात तर मग तिथे असं तुम्हाला हे करतील, दुर्लक्षित करतील तुमच्या दोषांकडे, असं नाही. तिथे शिक्षा पणच होईल. कर्मराटीतले वडील तरी दुर्लक्ष करतील, परंतु परमेश्वर तुमच्या दोषांकडे दुर्लक्ष करत नाही. त्याचं जे काही शिक्षा पण आहे ते आपल्याला भोगावंच लागणार. मग जर का असं आहे, मग सुपिता का म्हटलं परत, न जरी असं असलं तरी जर का तुम्ही अनुसरत असाल तर तुमच्या कर्माची त्रिविधता परमेश्वरच करतात. त्याच कर्मांची व्यवस्थापन, मग ते कसे भोगवायचे काय वगैरे त्याचं नियोजन परमेश्वर करतात. कुठले कर्म बहुरूपतेमध्ये टाकायचे, कुठले बहुकामनेमध्ये, ते नियोजन सुद्धा परमेश्वराचंच आहे. म्हणून ते परत सुपिता आहेत. म्हणजे अशा पद्धतीने कठोर आहेत, व्यवस्थापक आहेत, मायपणा सुद्धा आहे आणि नियोजन सुद्धा आहे, आणि कुणावर अन्याय सुद्धा नाही आहे. जर का आपल्याला आपले दोष कळाले तर आपल्याला कधीच वाटणार नाही की देवाने आपल्यावर अन्याय केला म्हणून. तुम्ही जर का 20 मार्काच्या पेपरमध्ये 5च मार्क जर सोडून आले तर शिक्षक किती मार्क देतील? 6 की 4? किती देतील? 5 ते 5च देणार. कोणी 4 देणार नाही, कोणी 6 देणार नाही. आता सांगा, शिक्षकाने तुमच्यावर अन्याय केला का? नाही केला. कारण तुम्हाला स्वतःला माहिती आहे आपण 5च मार्काचा देऊन आले. आता तुम्ही शिक्षकाला दोष देणार नाही. तसं तुमच्या कार्यामुळे, तुम्ही जोडलेल्या काही गोष्टींमुळे तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात. याच्यात परमेश्वराने आपल्यावर अन्याय केला हे कुठेच येत नाही. म्हणून जाणकार व्यक्ती हा परमेश्वराला कधीच दोषी ठरवत नाही किंवा परमेश्वराला त्या गोष्टीचं कारणीभूत वाईट गोष्टींचं कधीच धरत नाही. म्हणून परमेश्वर कसे आहेत? सुपिता. तो सर्व जीव सुपिता, निज मातृ मित्रू, म्हणजे नियोजन पालन करते असून सुद्धा त्यांच्याकडे काय आहे? निज मातृ पितृ, म्हणजे आपले ते माते समान आहेत आणि पित्या समान आहेत. म्हणजे या ठिकाणी नियोजन करणारा जो व्यक्ती असतो ना, तो थोडा तटस्थ असतो. जसं ते सांगितलं की आता आतमध्ये कोणाला सोडू नका. मग तो जो माणूस तिथे उभा केलेला असतो ना, तो असा असतो की त्याला तो कोणालाच ओळखत नाही. ते म्हणालो आम्हाला नाही नाही, कोणालाच नाही. अहो आम्ही नाही 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 म्हणजे नाहीच. म्हणजे तो कठोर असतो. मग परमेश्वर कठोर आहेत का तसे? नाही. निज मातृ मित्र पण आहेत ते. म्हणजे ते माते समान सुद्धा आहेत. म्हणजे आता परमेश्वर माते समान म्हणणं हे उलटा प्रवास आहे बरं का. हे असं उलटं म्हणणं आहे. उलट असं आहे की परमेश्वराच्या ठिकाणी जे काही आहे, परमेश्वराच्या कडे जे जीवाच्या बाबतीमध्ये जे काही वात्सल्य आहे त्याचा एक अंश मातेकडे आहे. एकच अंश. परमेश्वराकडे असे किती अनंत अंश आहेत. जर का एक माता आहे तिच्याबद्दल एवढं बोललं जातं तर ते सगळे गुण जर का एकत्र कोणाकडे आहेत? परमेश्वराकडे. त्यांच्याबद्दल तर बोलता बोलता ते म्हणतात ना, 8 गुण असून अनंत गुण आहेत. अनंत गुण म्हणजे नेमकं काय? आपण तर त्याचं काय हिशोबच नाही करू शकत. अनंत गुण आपल्या डोक्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे इतके गुण परमेश्वराकडे आहेत. मग या ठिकाणी निज मातृ म्हणजे परमेश्वराकडे ते मातृत्व आहे की त्या ठिकाणी कोण जर का जीव शिक्षा पण आहे तर तिथे कठोर पण आहेत
आणि त्या जीवाचे दोष नासावे म्हणून मातृपण सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे भटोबास आणि नाथोबासांना स्वामी आतमध्येच घेत नाही. का बरं? कशासाठी बरं? आतमध्येच घेत नव्हते, श्राद्ध भोजन करून आलेले होते ते. मग आता स्वामी कठोर आहेत एकदम. शिक्षा म्हणजे शिक्षाच. आता इथे काय आहे? सुपिता म्हणजे सुनियोजक आहेत. परंतु बाईसा म्हणतात बाबा असं कुठपर्यंत चालेल आता हे? त्यांना आतमध्ये बोलवा, त्यांच्या चुका काय ते सांगा, त्यांना शिक्षा पण करा, असं काहीतरी करावं लागेल. मग आता मातृ म्हणजे देवाला दया आली, नाहीतर दया येण्याचा काही संबंध नाही. परंतु तेही कण्वेचे जीव आहेत, भटोबास नाथोबास, ह्यांच्यावर स्वामी रागवलेच का? कारण की ते कण्वेचे आहेत म्हणून. एरवी दुसरं कोणावर रागवणार नाही देव, पण त्यांच्यावर रागवले कारण ते कण्वेचे आहेत म्हणून रागवले. नियमामध्ये चालावं तर त्यांनी नियमभंग केला. पण बाईसांनी विनंती केल्यानंतर मातृ म्हणजे स्वामींनी आतमध्ये त्यांना बोलवलं आणि त्यानंतर त्यांना शिक्षा पण केलं. शिक्षा पण म्हणजे काय? शिक्षा नाही केली. तुम्हाला आम्हाला ते शिक्षा पण म्हटलं की शिक्षाच वाटते. शिक्षा नाही आहे ती. ते काय आहे? त्यांच्या दोष निरसनासाठी म्हणून तो उपाय आहे. त्याला उपाय म्हणून बघा. शिक्षेला कधी शिक्षा म्हणून जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या मनामध्ये त्या कार्याविषयी आडी बसेल, त्या व्यक्तीविषयी चुकीचा भाव निर्माण होईल. परंतु त्या व्यक्तीने जर का तुम्हाला सांगितलं की हे असं असं करत आहे, गोष्टीला उपाय म्हणून तुम्ही बघा. तुम्ही जर का तिकीट नाही काढलं, तुम्हाला दंड बसतोय, तर त्याला तुम्ही शिक्षा म्हणून बघू नका, त्याला उपाय म्हणून बघा. की दंड भरल्यानंतर तुम्ही प्रवास करू शकता, म्हणजे त्याचा तो उपाय आहे. म्हणून परमेश्वर जे पण काही शिक्षा पण म्हणून देतात, ते शिक्षा पण म्हणजे त्याच्यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं. जे काही मागे अकृत्य आपण केले ते त्या संदर्भातले दोष नासतात आपले, आणि तो आपल्याला परमेश्वर मार्गात परत पुढे आपला प्रवास सलग करण्यासाठी म्हणूनचा तो उपाय आहे. जर का पद्मनाभी देवांनी प्रायश्चित नसतं केलं, प्रायश्चित्त हा उपाय तो नसतं केलं, तर आमच्या स्वामींनी त्यांना परत मठात घेतलं नसतं. आणि म्हणून भटोबास नाथोबासांना उपाय सांगितला, हे मातृत्व आहे. आणि उपाय केल्यानंतर त्यांना परत देवाने स्वीकारलं, हे काय आहे? मातृत्व आहे. आणि नंतर मातृ मित्र, मित्र म्हणजे सुहृद आहेत, मित्र पण आहेत परमेश्वर. जेव्हा हे सर्व झाल्यानंतर स्वामी त्यांना काहीतरी निरूपण केलं असं स्वामींनी, की तुम्ही कशासाठी ते खाल्लं, आपल्याला ते खायचं नाही आहे वगैरे वगैरे. हेतुकानं साधकाने खाल्लं गेलं नाही पाहिजे साधकाकडनं. हे सर्व देवानी जे सांगितलं ते मित्र म्हणजे एक स्नेही म्हणून, एक स्नेही व्यक्ती दुसऱ्या स्नेहीला कसं आपुलकीने सगळ्या गोष्टी सांगतो, त्या पद्धतीने ते देवाने सांगितलेलं आहे. हेच निष्ठुरपणा आमच्या देवाचा, कठोरपणा. निष्ठुरपणा नाही म्हणतात, कठोरपणा जो आहे तो तिथे पण आहे. डोमेग्रामलाच उंच मठामध्ये जेव्हा अन्य वार्ता स्वामी ऐकतात तेव्हा स्वामी कठोर होतात, निघून जातात आणि शिक्षा पण करतात. परंतु तिथे शिक्षा पण म्हणजे निरूपण आहे परत, म्हणजे इथे मातृपणा परत त्याच्यामध्ये आला. आणि मित्र म्हणजे नंतर जेव्हा परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत उंच मठात जातात तेव्हा त्यांना स्वामी म्हणतात, समजलं का? नाही समजलं. परत सांगतात, समजलं का? हो समजलं. सांगा. त्यांनी सांगितलं, तुम्हाला समजलं पण तुम्ही सांगू नाही शकत. परत निरूपण करतात. हे मित्रत्वाचं लक्षण आहे, एखादी गोष्ट समजावून सांगणं. कधी कधी माता पिता समजून नाही सांगू शकत, पण मित्र समजून सांगू शकतो. कधी कधी माता पित्यांनी समजून सांगितलेलं समजत नाही, पण मित्राने तीच गोष्ट सांगितली ती समजते लगेच. म्हणून ते म्हणतात ना, आई वडिलांनी मुलाचं मित्र झालं पाहिजे. आमचे स्वामी आमचे मित्र सुद्धा होतात. आमचे चांगदेव भट निघाले, आमच्या स्वामींनी त्यांच्या खांद्यावर श्रीकर घातला, म्हणजे मित्रत्वाचा तो भाग आहे. एखादे वडील आहेत ना, तर ते आपल्या मुलाच्या खांद्यावर कधीच हात नाही ठेवणार असा, पण ते वडील जेव्हा मुलाचे मित्र होतात तेव्हा ते सहजपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवू शकतात. आमचे स्वामी त्या अधिकाराने तो हात ठेवतात देखील त्यांच्या खांद्यावर, आणि एका मित्रासारखं बोलतात. स्वामी परमेश्वरासारखं बोलत नाहीत.
एखाद्या मित्रासारखं विचारतात का तुम्हाला आमची आठवण येईल का? असं नाही म्हणत आमची आठवण काढा बरं का, स्मरण करायचं तिथे जाऊन, अजिबात हे नाही करायचं, हे असं नाही सांगितलं. विचार ना आमची आठवण येईल का तुम्हाला, किती वेळ आठवाल आम्हाला. हे मित्रत्वाचा एक म्हणजे त्यांच्याही मनाचा विचार केला. 20-30 वेळा आठवा, नको 10-20 वेळा आठवा. म्हणजे हे कुठेतरी तुम्ही जर का शोधायचंच म्हटलं तर परमेश्वर कुठल्या कुठल्या नात्यांमध्ये आपल्याशी भेटतात, बोलतात, ते लिळेमध्ये बारकाईमध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसू शकतात. आणि म्हणून तिथे मित्रसुद्धा आहेत. म्हणजे मित्रत्वाचं म्हणजे सुहृदत्वाचं नातंसुद्धा त्याच्यामध्ये परमेश्वराच्या ठायी आहे. त्या नात्याने त्या भूमिकेमध्ये सुद्धा परमेश्वर आपल्याला भेटत असतात. अनमित्त बंधू सुहृदाधिक सर्व गोत्रू. आणि अनमित्त बंधू सांगितलेलं आहे. बंधू नाही म्हटलं नुसतं. आमच्या शास्त्रामध्ये परमेश्वर आमचे बंधू नाही आहेत, तर ते अनमित्त बंधू आहेत. अनमित्त हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जेव्हा व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये राहता त्यावेळेला तुमच्याशी जे जे लोक नाते जोडतात ते नाते जोडण्याचं काहीतरी कारण असतं. त्याच्याशिवाय कोणी नाते जोडत नाहीत. काहीतरी त्यांच्याकडे काही कार्य उद्भवणार आहे पुढे, मंगल कार्य वगैरे, म्हणून तुमच्याशी ते नाते जोडत आहेत. किंवा त्यांच्याकडे काहीतरी कार्य निघणार आहे म्हणून तुम्ही त्यांच्याशी नाते जोडतात, ते तुमच्याशी नाते जोडतात. जर का या एकमेकांच्या आशा या गरजा नसत्या तर आपण एकमेकांशी नाते जोडणारच नाही. तर भोजनाचं जर का टेन्शन नसतं आपल्याला तर आपण कोणाची गुलामी केली नसती. पण पोटापाण्याचे विचार असल्यामुळे एक जण एकमेकांकडे नोकरी हे ते सगळं सुरू आहे. एकमेकांशी आपण चांगलं बोलतो कारण की एकमेकांना आपल्याला एकमेकांची गरज आहे. ती गरज जर का नसती तर आपण एकमेकांशी चांगले बोललो नसतो, एकमेकांशी नाते ठेवले नसते, काहीच नाही. आता एखादी व्यक्ती म्हणते हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. हे कशासाठी आहे? कारण की त्याच्यासाठी काहीतरी निमित्त आहे म्हणून ते नातं टिकलेले. काय उद्या काय होणार आहे, घराची वाटणी होणार आहे, मग त्याच्यामध्ये बरोबर सगळं आलं पाहिजे आपल्या हिस्सा वाटायला, म्हणून ते सर्व आहे. एकदा वाटणी झाली, आत्ताच्या काळात असं आहे, खूप कमी ठिकाणी व्यवस्थित बघायला मिळतं आपल्याला. नाहीतर खूप ठिकाणी असं एकदा वाटणी झाली की कोणी कोणाला परत भेटत नाही, बोलत नाही, काहीच नाही. एकत्र राहणारं कुटुंब म्हणजे हे काय होतं, हे निमित्तयुक्त बंधुत्व आपण जोडून ठेवलेलं आहे. ते म्हणतात ना का तुम्हाला प्रवचनाला सुट्टी नाही, लग्नाला तुम्ही चालले बाबा जावं लागेल, उद्या आमच्या मुलीचं लग्न आहे. म्हणजे निमित्ताशिवाय तुम्ही चाललेले नाही आहेत, काहीतरी निमित्त आहे म्हणून तुम्ही चालले. पण परमेश्वराने आपल्याशी जे बंधुत्वाचं नातं जोडलं ते अनमित्त आहे. हा शब्द फक्त महानुभावांच्या साहित्यामध्ये आणि स्वामींच्या श्रीमुखीचा हा शब्द आहे. अनिमित्त बंधू वचन आहे. हे फक्त महानुभावांमध्येच तुम्हाला बघायला मिळेल. इतर कुठेच तुम्हाला अनिमित्त बंधू हा शब्द ऐकायलाच मिळणार नाही. म्हणजे कुठलंही निमित्त नाही. निमित्त नाही म्हणजे स्वार्थपर निमित्त नाही आहे. देवाने आपल्याला बंधू मानलं याच्यात देवाचा काहीच लाभ नाही. आपण देवाला बंधू मानलं याच्यात सुद्धा देवाचा काहीच लाभ नाही आहे. लाभ आपलाच आहे. देवाने आपल्याला बंधू मानलं याच्यात आपलाच लाभ, आणि आपण देवाला बंधू मानलं याच्यात सुद्धा आपलाच लाभ आहे. परमेश्वराचा लाभच नाही. याला म्हणतात अनिमित्त. तुम्ही त्यांना मदत का केली? त्यांनी तुम्हाला कधी मदत केली का? नाही. मग पुढे मदत मिळेल म्हणून केली का? नाही, काहीच नाही, सहज मदत केली. असं त्यांनी उलट आम्हाला मदत करावी अशी काहीच अपेक्षा. ह्याला म्हणतात अनिमित्त. ज्याला काय सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, निष्काम कर्मयोग. परमेश्वर जसं तसं निष्काम कर्म जे आहे या पृथ्वी तलावर फक्त परमेश्वरच करू शकतात. आणि पृथ्वीच्या तिकडे सुद्धा पलीकडे सुद्धा अव्यक्ती सुद्धा जर का बघितलं, जीव देवता प्रपंच परमेश्वर अव्यक्ती सुद्धा परमेश्वराशिवाय निष्काम कर्म कुणीच करू शकत नाही. कुठलंच लाभ नसताना ते कार्य करायचं याला म्हणतात निष्काम कर्म. आपण काय म्हटलं की कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवणं ह्याला निष्काम म्हणतात.
परंतु कुठलंच लाभ होणारच नाही आहे हे माहिती असून सुद्धा ते कार्य करणं हे जसं तसं निष्काम आहे. आणि म्हणून किती जीव उद्धरले त्याच्यात देवाचा काही आनंदाला काही आनंद वाढणार नाही. आनंद आहे तसाच आहे की आपल्यामुळे नाही वाढणार. तो परमेश्वराकडे मुळातच जे काय आहे ती प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून तुमच्यामुळे आमच्यामुळे देवाला काही लाभ होणार नाही हे पहिले लक्षात घ्या. की आपल्यामुळे देवाला जेवायला मिळतंय, आपल्यामुळे देवाला ओवाळलं जातंय, आपल्यामुळे देवाला असं होतंय तसं होतंय, काही नाही. आमच्यामुळे देवाला स्नान होतंय असं काहीच नसतं बरं का. जे काही होतंय ते देवामुळे आपल्याला प्राप्त होतंय हे पहिले लक्षात घ्या. आपण देवाला काहीच देऊ शकत नाही. उलट सगळं जे आहे ते देवच आपल्याला देत आहेत, चांगलं दैवपैकीचं. बाकी कर्मपैकीचं सुखदुःख जे आहे ते आपण स्वतः जोडलेलं आहे. आणि म्हणून अनमित्त बंधू परमेश्वर आहे. सुहृदाधिक, सुहृद सुद्धा आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती मदत करणारी असते पण ती आपली सुहृद असेलच असं नाही. सुहृद असणं एक हा प्रकार वेगळाच असतो. सुहृद म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये निस्वार्थी भावाने तुमच्याबद्दल शुभचिंतन आहे. आपण एखाद्याविषयी शुभचिंतन करतो ना, ते सुद्धा लक्षात घ्यायचं. तुम्ही कुणाविषयी शुभचिंतन करता, कुणाविषयी नाही करत. एखाद्याविषयी म्हटलं ह्यांचे शुभचिंतन कशाला, आपले ते काय ओळखीचे आहेत का काय आहेत आणि कशासाठी करायचं शुभचिंतन. म्हणजे आपण सर्वांसाठी शुभचिंतक नसतो, एक विशिष्ट व्यक्तींसाठीच असतो. परमेश्वर हे सकळ जीवमात्रांसाठी सुहृद आहेत. म्हणजे चांगलं विचार करणारे आहेत. कुठल्याच जीवाचा परमेश्वर वाईट विचार नाही करत. ह्याला म्हणतात सुहृद असणे. तुम्ही जेव्हा सुहृद असता तेव्हा तुम्ही इथून तिथून सगळ्यांविषयी चांगलाच विचार करणार. जर का तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्याबद्दल वाईट बोलत होते, लगेच आपण काय म्हणतो, यांचं वाटोळं झालं पाहिजे, यांचं वाईट झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि तो एक शब्द आहे, ह्यांना खिडे पडले पाहिजेत. काय काय बोललं जातं, बोलतात की नाही लोक. ह्यांना असं असं मरण आलं पाहिजे, तसं मरण आलं पाहिजे. ही सुहृदत्वाची लक्षणं नाही आहेत. तुमच्याविषयी जर का कोणी वाईट जरी बोललं तरी तुम्ही ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार नाही करायचा. उलट काय विचार करायचा की त्यांचं हे विचार बदलले पाहिजेत, त्यांचे माझ्याविषयी चांगले विचार झाले पाहिजेत. एखादा व्यक्ती आपल्याविषयी वाईट आहे ना, तर त्याचं वाईट का व्हायचं, होऊ द्यायचं आपण. उलट तो चांगलं झालं पाहिजे. एक माणूस आपल्या आयुष्यात आहेच, तर तो वाईट न असता तो चांगला असला पाहिजे. चांगले विचार त्याचे आपल्याबद्दल असले पाहिजेत. आणि म्हणून आपण त्याबद्दल विचार करून त्याचं सुद्धा चांगलंच झालं पाहिजे आणि त्याने आपल्याविषयी सुद्धा चांगलाच विचार केला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार आपले असणं ह्याला सुहृदत्व असं म्हणतात. तर सुहृद म्हणजे व्यक्तिविषय नाही आहे तो. सुहृद असणं म्हणजे तुमचं हृदयच चांगलं असणं असा त्याचा अर्थ आहे. आणि ते ह्याच्यासाठी चांगलं आणि त्याच्यासाठी वाईट ह्याला सुहृदत्व म्हणतच नाही. ते सगळ्यांसाठी इथून तिथून चांगलं असणं ह्याला सुहृद म्हणतात. आणि तुमच्या हृदयामध्ये वाईट प्रकार हा नाहीच आहे, तो कुणाविषयीच येऊ शकत नाही, ह्याला म्हणतात सुहृदत्व. म्हणून आमचे स्वामी जे आहेत, आता बघा ना किती लोक मांसाहार करतायत. आमचे स्वामी त्यांच्याविषयी सुद्धा वाईट विचार नाही करणार. आमचे स्वामी त्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. असं कुणाविषयी केलं देवाने, मांसाहार करणाऱ्या त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं देवाने, ते निघाले सुद्धा. ससिक रक्षण. स्वामी ओरडले का त्यांना, ओरडले नाही. त्यांना स्वामींनी निरूपण केलं, सांगितलं, समजावून सांगितलं कशासाठी तुम्ही मारता, हे असं असं आहे. इथलंच पाणी पितात, गवत खातात, कोणाचं वाईट करत नाही. आणि त्यांना ते लगेच पटलं सुद्धा. म्हणजे स्वामींनी त्यांना शिक्षा पण, तुम्ही यांना मारता का, आम्ही तुम्हाला मारून टाकू, असं नाही केलं देवाने. त्यांच्यातला वाईटपणा बाजूला केला की ते व्यक्ती चांगलीच आहे, प्रत्येक व्यक्ती चांगली आहे. त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा काहीतरी गैरसमज आलाय, तो तुमच्यामुळे आलाय की कोणीतरी टाकलाय, म्हणून त्याचं हृदय तो खराब झालंय तुमच्याविषयी. परंतु आपण आपलं हृदय तेव्हा खराब नाही करायचं. थोडा वेळ वाढ बघा. एखादं पाणी गरम झालेलं आहे तर तेव्हा तुम्ही त्याला हात नका लावणार. थोडं 1 तास जाऊ द्या, ते पाणी थंड होऊन जाईल, सुहृद होऊन जाईल ते पाणी.
तसं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला वाईट बोलले की लगेच असंच उत्तर देऊ नका, उलट उत्तर देऊ नका, थोडं थांबा. एका विशिष्ट वेळाने त्याला सुद्धा कळेल सत्यार्थ प्रगट आहे आणि बरोबर सगळ्या गोष्टी होतील. ही जी काही मानसिकता आहे ना, ह्याला सुहृदत्व असं म्हणतात. आणि हे जसं तसं 100% फक्त परमेश्वरच आहेत. त्यांचं स्वरूप इतकं निर्मळ आहे, इतकं सुहृद आहेत की त्यांचं पूर्ण स्वरूप जे इथून तिथून ते केवळ आणि केवळ चांगलंच पाहतं, वाईट कोणाचंही बघत नाहीत. आणि आमचे स्वामी जर का कोणाला त्रास देतात तर त्या त्रासामध्ये पण त्या जीवाचा लाभच होऊन जातो, वाईट होतच नाही. हे परमेश्वराच्या सुहृदत्वाचं हे लक्षण आहे. आणि म्हणून सुहृदाधिक सर्व गोत्रु म्हणजे परमेश्वर काय आहेत, आपले गोत्रजच आहेत, म्हणजे आपलेच आहेत, ते वेगळे नाही आहेत. फक्त काय होतं की आपल्याला जीव आपले वाटतात, कारण आपण सगळे सारखे वारखे आहोत. त्याच्यामुळे जसं लहान मुलं एकत्र भेटले आणि तिथे वयस्कर लोक पण असतील तर लहान मुलं काय करतात, वयस्कर लोकात जाऊन बसतात का? नाही, ते लहान मुलांचे एक वेगळं संघटन तयार होतं लगेच तिथे. म्हाताऱ्या लोकांचं वेगळं संघटन तयार होतं, महिला वर्गाचं वेगळं संघटन तयार होतं. असं बरोबर ते एकमेकांना एकमेक भेटतात. म्हणजे आपण आपल्याला आपलेसे वाटतो, पण परमेश्वर आपल्याला आपले वाटत नाही. कारण ते म्हटलं जीव जीवा साधत, परमेश्वर वेगळे वैजात्य वाटतात आपल्याला, आपल्याला आपलेसे वाटत नाही. ते आपल्याला आपलेसे वाटले पाहिजेत, हा बदल आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सांगितलं महादायीसांच्या बाबतीत, जेव्हा तो घटनाक्रम महादायीसांनी केला तेव्हा स्वामी म्हणतात की कुणाची वाटी, हे आपली वाटी. स्वामी तर ऐसे काही होईल जेव्हा येथीचे ते आपुले, असं कधी सर्व जीवांना वाटेल असं परमेश्वर तिथे म्हणतात, वचन आहे ते. आणि जे या ठिकाणी परमेश्वर जे आहेत ते अशा पद्धतीने आपले आहेत, परंतु आपण मात्र परमेश्वराला आपलंसं म्हणत नाही, परंतु कसे आहेत ते आपलेच आहेत परमेश्वर. लीळावशे परमशुद्ध सुबोधदाता. आणि लीळावशे म्हणजे प्रवृत्ती वशे, इच्छावशे परमेश्वर काय करतात, परमशुद्ध. परम म्हणजे मोठा, शुद्ध म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, अशा प्रकारचं ते शुद्ध. आणि सुबोधदाता म्हणजे सुबोध, बोध देतात, पण तो कसा बोध आहे, चांगला बोध आहे. तो बोध तुम्हाला जर का झाला तर तुम्ही लगेच निर्दोष होता. जे सांगितलेलं ना जीवेश्वर भाव उमटणे, हा जो काही बोध आहे तो झाल्या झाल्या मागील जे प्रतदे आहे ते नासून जातं, याला म्हणतात सुबोध. म्हणतो बोध तुम्हाला जीवेश्वर भाव उमटवून देतं, हे परमेश्वर आहेत हे लक्षात येतं त्या बोधामुळे. एरवी बोध, एरवी आपल्याला जीव आणि परमेश्वर याच्यातला फरक कळत नाही, परंतु बोध झाल्यानंतर ते कळतो. बोधामध्येच चहू पदार्थांचं ज्ञान होतं. म्हणजे हा बोध कसा आहे, तुम्हाला सुटसुटीत करणार आहे. तुमचं ज्ञान जे आहे, आता सर्व देव एकच आहेत, सर्व नदींचं पाणी समुद्रालाच मिळतं, ही जी काही भावना आहे तर ती भावना तुमची सुटसुटीत करतात की नाही, देवता देवता आहे, जीव जीव आहे, परमेश्वर परमेश्वर आहेत, प्रपंच प्रपंच आहे, सृष्टी सृष्टी आहे, हे सगळं सुटसुटीत करून देतं. ह्याला म्हणतात सुबोध. म्हणजे तुम्ही त्याच्यातनं तुमचं शुद्धत्व, तो परमेश्वराचं दातृत्व म्हणजे देणं सुद्धा शुद्ध आहे, जे दिल्या जातं ते शुद्ध आहे, आणि दिल्यानंतर आपण सुद्धा शुद्ध होतो. आणि म्हणून ते बोध दिल्यानंतर एक विशिष्ट वेळेपर्यंत परमेश्वर वाट बघतात, हा शुद्ध झालेला आहे, आता लगेच प्रपंचातनं हा निघेल आणि इकडे कितीतरी वेळ ते म्हणतात दैव वाट पाहे मग उदासीन होय. म्हणजे शुद्ध करणारा असा तो बोध आहे. सुबोध दाता म्हणजे सुबोध म्हणजे चांगल्या बोधाचे परमेश्वर कोण आहेत, दाते आहेत, देणारे आहेत. हा बोध दुसरा तिसरं कोणी देऊ शकत नाही. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडनंच येणार. निमित्त अधिकरण असू शकतात, निमित्त एखादे साधू असू शकतात, निमित्त एखादा वासनिक व्यक्ती सुद्धा असू शकतो, परंतु जे दातृत्व करणारे जे ते परमेश्वराशिवाय या जगामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही.
देखावया मजमनी बहुपै अवस्था. आणि म्हणून देखावया म्हणजे अशी जे कोणी परमेश्वर आहेत, आता यांची एवढी जर का प्रशंसा आपण ऐकली, कोणी ऐकली होती प्रशंसा? बाई सांगणे. कोणी सांगितली होती? बोणेबाईंनी ती प्रशंसा सांगितली. त्यांना असं वाटलं की कधी देवाला भेटेल मी. तिथे मनसरला त्या ब्राह्मणाने, तो जो कोणी तिथे पुजारी होता, त्यांनी त्या ब्राह्मणाला स्वामीची स्तुती केली की काय सांगू त्यांचे सौंदर्य, काय सांगू त्यांचे लावण्य वगैरे वगैरे. आणि त्यांना असं झालं की कधी मी भेटेन. कधी भेटेन म्हणजे जागेवर उभं राहून भेटेल का देव? नाही. ते म्हणाले कुठे गेले ते? लगेच त्यांनी विचारलं. ते गेले असं मनसरकडे गेले म्हणे. ते रामटेकचा हा प्रसंग आहे. आणि ते म्हणाले की ते मनसरला गेले. लगेच तडक निघाले ते स्वामींना येऊन भेटले. हे काय आहे? देखावया मज मनी म्हणजे त्या परमेश्वराला बघण्यासाठी माझ्या मनी बहुपय अवस्था म्हणजे उत्कंठा लागली पाहिजे आपल्याला. जर का परमेश्वराचा पूजावसर ऐकला, फुलांचे अलंकार, गंध, तो टिळा, त्याच्यानंतर जे काय धूप दीप, ते दंडवत बाईसांचे, भटोबासांचे दंडवत, हे सगळे आठे सात्विक आणि त्यानंतर परावर निरूपण, हे सगळं जे आपण हे करतोय, श्रीमंत सुकुमार आरोगणा ते पदार्थ, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटलं पाहिजे की कधी आम्ही परमेश्वराला भेटतो आणि कधी हे सगळं आम्ही बघतो डोळ्याने. अशी उत्कंठा मनाला लागली पाहिजे. कवी म्हणतात की देखावया मजमनी बहुपय अवस्था. माझ्या मनाला अशा या परमेश्वराचं दर्शन करण्याची खूप मोठी तळमळ जी आहे मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या ठिकाणी ती उत्कंठा जी आहे, ती उत्कंठा माझ्या मनामध्ये कार्यान्वित झालेली आहे. अशी जी उत्कंठा जी आहे, भटोबासांना जेव्हा प्रथम दादोसांनी आमच्या स्वामींचं नामाचं उच्चारण केलं आणि ते ऐकल्यानंतर त्यांना असं झालं की मलाही देवाला भेटायचं आहे. आणि ते म्हणतात, लगेच बोलून दाखवतात की मला पण देवाच्या भेटीला यायचं आहे. आणि मग सिन्नरला ते येतात. आता ते चाललेले आहेत ऐकून महादाईसानं आबाईसाला कुठे राहावं. ते म्हणतात आम्हाला सुद्धा यायचं आहे. भीत भीत विचारतात, परंतु उत्कंठा एवढी मनामध्ये आहे. तो काही देखावया मजमनी बहुपय अवस्था म्हणजे ती अवस्था निर्माण झालेली आहे महादाईसा वगैरे यांच्या उमाईसांमध्ये. सिन्नरला पोहोचले आणि दादोस आणि भटोबास पूजाद्रव्य आणण्यासाठी बाजारात गेलेले आहेत. आता वेळ बाकी आहे, परंतु ही जी अवस्था प्रगटलेली आहे महादाईसा उमाईसांमध्ये, ती काही अवस्था त्यांना गप्प राहू देईना. त्यांना असं झालं हे लोक कधी येतील, काय येतील. मग स्वामींची भेट कितीतरी वेळाने होईल, अंतर पडेल. अंतर पडलं नाही पाहिजे देवात आणि आपल्यात. आणि म्हणून ते लगेच गेल्या. स्वामी कुठे आहेत, काय आहेत, सगळं माहिती काढलेली होती. बरोबर त्या मठामध्ये पोहोचल्या आणि स्वामींचं दर्शन घेतलं, बोलले. स्वामींनी विचारलं, खोटं बोलल्या. कारण की आता काय बोलावं, देव असा प्रश्न करतील हे अपेक्षित नव्हतं आणि नियोजन नव्हतं काय असं होईल म्हणून. आणि एकदम स्वामींनी असा प्रश्न विचारला, त्याचं काय उत्तर द्यावं. खोटं बोलल्या आणि नंतर लगेच तडक निघाले आणि परत मुक्कामाच्या ठिकाणी बिढारी पोहोचल्या. लगेच दादोस आणि भटोबास आलेले आहेत आणि परत स्वामींची भेट झाली. म्हणजे महादाईसांनी सर्वप्रथम स्वामींची भेट घेतली, नंतर भटोबासांना स्वामींची भेट झालेली आहे. परंतु मनामधली जी उत्कटता आहे जी थांबवू शकले नाहीत. ते स्वामींना भेटायचं आहे असं झालं. ही जी उत्कटता असते ती कुठेतरी त्या मुलीमध्ये बघायला मिळते की ती येता जाता ती पाण्याला येते, पाणी घेऊन जाते, परत पाण्याला येते, पण तिथे मध्ये ती थांबते आणि स्वामींकडे बघते, परत जाते, परत येते. आतमध्ये जाण्याची इच्छा आहे, पण लहान मुलं असल्यानंतर त्यांना थोडी भीती वाटते मोठ्या लोकात जायला. उत्कटता आहे, परंतु जायचं कसं. पण स्वामींनी ती उत्कटता ओळखली आणि बोलावलं स्वामींनी आणि जवळून स्वामींचं दर्शन झालं.
माय धुवा लेकी याच्यामध्ये पण ती उत्कटता तेव्हा निर्माण झाली जेव्हा स्वामींचं दर्शन झालं. आणि बघतच आहेत, बाकी ज्या मंदिर बघण्यासाठी ते आलेले ते मंदिर बघितलंच नाही त्या लेकीने. आई म्हणते चल आणि उठली आणि लगेच तिला ज्वर भरला. ही उत्कटता आहे स्वामींच्या सन्निधानीच राहण्याची, तिथेच थांबण्याची ती उत्कटता आहे. आणि त्याच्यापासनं जेव्हा वेगळं केलं तेव्हा मग तो ताप त्यांना आलेला आहे. ही जी अवस्था आहे ती अवस्था कोणाची झालेली आहे? रुक्मिणी औसांची झालेली आहे. म्हणजे जेव्हा सुदैवांनी ते जे काही वर्णन केलं कृष्ण महाराजांचं आणि नंतर त्यांना असं झालं की हातीची पाने पळवा झाली. नामाचे 10 अध्यायामध्ये येत आहे की ती जी दासी त्यांना पान देत होती खाण्यासाठी म्हणून त्यांच्या हातात पान ठेवलं. तिने बघितलं अरे काय सुकलेलं पान दिलं, टाकून दिलं, दे दुसरं पान दे. परत बघितलं ते सुकलेलंच पान. मग ती दासींवर अन्यथा ज्ञाने हडपिनीसी कोपली. ते काय तू सुकलेली पानं मला देते, चांगलं पान दे. ते म्हणते मी तुम्हाला चांगलंच पान ताजं पान देते, पण तुम्हाला एवढा ज्वर आहे, एवढा ताप आहे की हातावर पान ठेवलं की ते सुकून जातंय. इतका ताप असणं म्हणजे काय? आत्ताच्या त्या तापमापीमध्ये तो ताप मोजल्यासुद्धा जाणार नाही, कारण की तो काय आहे, तो काही असा ताप नाही आहे. हा थंडीनी आणि सर्दीनी झालेला ताप नाही आहे. तो ताप आहे विरह ज्वर आहे. तो त्या तापमापीमध्ये येणार नाही. तो फक्त परमेश्वरालाच कळणार आहे. ही जी उत्कटता आहे म्हणजे हे कितीतरी टोकाची उत्कटता झाली की नाही. हातात ठेवलेली पानं सुकून जाणं म्हणजे अशा प्रकारची ओढ, अशा प्रकारची उत्कटता जी आहे ती परमेश्वर भेटी संदर्भात आपली असली पाहिजे, ती निर्माण झाली पाहिजे. असं या चौपदीच्या शेवटच्या पदामध्ये, शेवटच्या चरणामध्ये आपण हे जाणलेलं आहे. आणि तोच भाव, ती परिस्थिती, ती स्थिती आपल्यामध्ये निर्माण होणं हे तेवढंच आवश्यक आहे. आजच्या या सायंकालीन पूजावसराच्या 6व्या सत्रामध्ये आपण आज या ठिकाणी 8व्या क्रमांकाची जी चौपदी आहे ती या ठिकाणी श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो. प्रश्न असतील तर विचारा तुमचे काय. दंड हो, म्हणजे तिथूनच पुढे सगळे कार्य होतात ना. हां हो हो, बोध टिकवायचा की नाही टिकवायचा, किंवा बोधाचं जे काही कार्य आहे म्हणजे जीवेश्वर भार उमटलेला आहे. आता ईश्वर उमटल्यानंतर पुढे काय करायचं आहे ते सुद्धा त्या बोधामध्ये समाविष्ट आहे. ते ज्ञान म्हणजे बोध म्हणजे फक्त ओळखी होणं एवढं नाही, तर त्यासोबत सगळंच आलं त्याच्यामध्ये. मग ते एकदा लक्षात आल्यानंतर, माहीत पडल्यानंतर त्या बोधाच्या अनुसार जे काही कार्य आपल्याला करायचे आहेत ते कार्य करणंसुद्धा त्या जीवाच्या हातामध्ये आहे. याच्यामध्ये जे सांगितलं की आद्यंती दैव मध्ये पुरुष, म्हणजे आदी आणि अंती परमेश्वराचं कार्य आहे. पण मधला जो काळ आहे म्हणजे बोध दिल्यापासून पुढचा जो टप्पा आहे अनुसरणापर्यंतचा, तो जीवाचा भाग आहे. आणि तो जीवाने जर का यथायोग्य प्रकारे पार पाडला तर मग कुठेतरी ठीक आहे. नाहीतर तो काय होतो की सांगितलं की ईश्वर आज्ञा अतिक्रमी तरी माया आणि बोध या दोन्ही गोष्टी आपल्याकडनं जातात. असे विकल्प जर का आपण अंगवला तर त्याच्यामुळे बोध जाऊ शकतो. काय नाव? प्रश्न आहे, परमेश्वराचं प्रेमदान कशाने मिळेल, असे योग्य धर्मचरण कसे करावे ते सांगेल. काय नाव? धनश्री धांडकर. धनश्री ताईंचा ऑनलाईन प्रश्न आलेला आहे.
त्याच्यात त्यांनी विचारलेलं आहे की परमेश्वराचं प्रेम हे कशामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. यासाठी जर का अनुसरणाचे साध्य या विषयाच्या संदर्भातलं उद्धरणाचे काही वचनं मी निरूपण केलेली आहेत. त्याच्यामध्ये त्या आवडी संदर्भातलं मी सांगितलेलं आहे की परमेश्वराचं प्रेम होणं हा एक शेवटचं टोक आहे एक प्रकारचं, म्हणजे साधनातलं. पण त्याची सुरुवात जी आहे ती कुठून सुरू होते, ते इथून सुरू होते. परमेश्वरपैकीचं कुठलंही कार्य म्हणजे साधारण एखाद्या वासनिकाला किंवा साधूंना किंवा अधिकरणांना दंडवत करण्याचा जो विधी आहे तो सुद्धा जर का आपण आवडीपूर्वक तो दंडवत जर का केला तर त्या प्रेमाची सुरुवात तिथून आहे. साधक जर का भेटले तर त्यांच्याविषयी आपल्या मनात आवडी असणे, सेवा दास्य आवडीपूर्वक करणे, त्याच्यात अनावडीचा संचारच नाही झाला पाहिजे. याला काय म्हणतात, त्या प्रेम साधनेची ती सुरुवात आहे. आणि परमेश्वरपैकीचं प्रत्येक कार्यविधी 7 नित्यविधी आणि 4 निमित्तविधी आणि परमेश्वराने सांगितले जेवढी काही वचनं विधी पालनाची ती सर्व जर का आवडीपूर्वक आपण केली, बिलकुलही मनामध्ये त्याच्याविषयी कांटाळा की अनावडी न उपसता आणि ओलेनी गुन्हे ती करायचं. कुठलंही कार्य स्मरण सांगितलं आपलं, केल्या 15 गाठ्या, माळा फिरवल्या, ओलेनी गुन्हे नाही तर प्रेम होणार नाही. शास्त्रात सांगितले की जर का क्रिया कोरडेनी गुन्हे केलं तर ज्ञानावतच तुम्ही पडणार, आणि ओलेनी गुन्हे क्रिया केली तर ते प्रेम साधनेला तुम्हाला साह्यभूत ते ठरत असतं. म्हणून अनेक वेळा तुम्हाला आवडीपूर्वक क्रिया करता एखादी जर का ओढवण्याची क्रिया असेल, जर प्रेमाचे 14 उपाय सांगितलेले आहेत. धर्माधर देणे, एखाद्याला धर्माला लावणे, मग त्याच्यामध्ये पण फरक आहे की धर्माला लावणे तर आवडीपूर्वक लावणे की याचा उद्धार झाला पाहिजे, या आवडीने त्याला धर्माला लावलं पाहिजे. नाही तर त्याला धर्माला लावायचं आणि जगाला सांगायचं आम्हीच त्यांना धर्माला लावलं, नाही तर ते काय धर्मावर होते का, म्हणजे हे जगाला सांगत सुटायचं, हे अहंकारयुक्त झालं. त्याच्यामध्ये आवडी असली पाहिजे. या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जे काही 14 उपाय सांगितले, डोई ओढवणे वगैरे वगैरे, हे सर्व गोष्टी आवडीपूर्वक जर का केल्या तर कुठेतरी प्रेमोपाय घडतो. आणि प्रेमोपाय ज्यांना घडलं त्यांनाच पूर्वभजन घडतं, आणि ज्यांना पूर्वभजन घडलं त्यांना प्रेम होतं. म्हणजे प्रेम हे साधनाच्या बाबतीतला शेवटचा टप्पा आहे असं. अजून एक प्रश्न आहे प्रियंका अरोराचा, की आपण सांगितलं की प्रवास नाही करायचा नवरात्रीमध्ये, तर आपण अष्टमी आणि नवमीला स्थानदर्शन आणि देवपूजेला जाऊ. हां, प्रियंकाताई अरोरा यांचा प्रश्न आहे की कालच्या सत्रात आपण म्हटलं की नपाळत्यामध्ये प्रवास करायचा नाही. मग आता ते असं ना, आषाढी एकादशी किंवा नवमीला आपण खास करून प्रसाद वंदन करायला जात असतो, तर त्याच्यासाठी जायचं की नाही जायचं? त्याच्यासाठी तुम्ही जाऊ शकता, नाही अशातला भाग नाही, परंतु ते त्या पद्धतीनेच जावं लागेल. जसं ते सांगितलं ना, रिद्धपुरी जाता पाऊल पाऊला गोमटे. आता जर का तुम्ही एखाद्याची निंदा करत गेले तर पाऊल पाऊला गोमटा लागेल का? जिथून निघालात तर ते ज्यांच्यासाठी निघालात तर तिथे पोचेपर्यंत आणि तिथे पोचल्यानंतर आणि तिथे तिथून परत आल्यानंतर सुद्धा जर का तुम्ही धर्मवार्ताच करत असाल, तुम्ही देवपूजेसाठी गाडी घेऊन चाललात पण अन्य वार्ता सुरू आहे, सिनेमाची गाणं ऐकणं सुरू आहे किंवा अजून काहीतरी गवळणी म्हणणं सुरू आहे, धार्मिक म्हणजे लीळायुक्त भजनं नाहीत, जी भजनं सुरू आहेत ती मनोरंजनात्मक आहे. ते म्हणतात एखादं उडत्या चालीवरचं घ्या भजन, हे काय बोर होते लीळायुक्त भजन, म्हणून मग ते गवळणी म्हटले जातात. गवळणी म्हणजे पूर्णपणे अविधीच आहे म्हणणं. मग असं होत असेल तर असं जाणं योग्य नाही. परंतु जर का तुम्ही ईश्वराचं नाम स्मरण करत जात असाल, याला प्रमाण आहे. म्हणजे मी हवेत बोलत नाही. स्वामींनी दायंबासांना पाठवलं भूतच्या दृष्टीने, अनुज्ञा दिली, ठीक आहे आता जायचं आहे तुम्हाला तर जा, परंतु परमेश्वराचं नाम मुखामध्ये आहे, नियम पालन आहे तर जा. मग ते म्हटले ठीक आहे, आणि मग ते गेले आणि कुठेच त्यांनी नाम स्वामींचं बंद केलं नाही, मुखामध्ये त्यांच्या सुरूच आहे.
आणि नियमाचा भंग नाही केला, रस्ता मार्ग न संडावा, मार्ग सोडला नाही, ज्या रस्त्याने चालतायत तोच रस्ता सुरू ठेवला, हे देवाच्या आज्ञेचं पालन केलं म्हणून आमचे स्वामी सांगतात म्हणून वाचलात तुम्ही. नाही तर थोडा जरी विधिभंग झाला असता तर अनिका ते तरी घेते, लगेच त्यांचा बळी घेतला असता आणि येथूनही पाठविले म्हणून वाचले तुम्ही. म्हणजे नपाळत्यादी याच्यामध्ये तुम्ही देवपूजाला, प्रसाद वंदनाला, स्थान वंदनाला जात असाल तर जा, परंतु स्मरण तुमचं सलग असलं पाहिजे, ते खंडित झालं नाही पाहिजे. कोणाची निंदा वगैरे करायची तिकडून आल्यानंतर करा, निवांत घरी बसून. त्या प्रवासात करू नका, कारण की उद्या काही झालं तर ज्यांच्या मुखात नाम आहे त्यांना काहीच होणार नाही, आपल्या मुखात नाम नसेल तर आपल्याला बरोबर त्रास होऊ शकतो. म्हणून नाम मुखामध्ये आपलं ठेवा, तर जायला काही त्यातल्या त्यात हरकत नाही. कारण की तुमचा हेतू पण चांगलाच आहे की प्रसाद वंदन, स्थान वंदन यासाठीच तुम्ही चाललेले आहात, म्हणून हेतू शुद्ध आहे. आणि हेतू शुद्ध असताना ते कार्यसुद्धा शुद्धत्वानेच ते करा, तर चालेल. प्रश्न आहे, सकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान जाग आल्यावर मनातल्या मनात दत्तात्रय कवच बोलण्याने लाभ होईल? वंदनाताई शेलार यांचा प्रश्न आहे की सकाळी पश्चात प्रहरी जाग आल्यानंतर दत्तात्रय कवच म्हटलं तर चालेल का? तर आपण आपल्या अनेक निरूपणातने स्पष्ट केलेलं आहे की दत्तात्रय कवच हे महानुभाव पंथाचं साहित्य नाही आहे. महानुभाव पंथात वाचायला सांगतात कारण की सगळे सहेतुकवालेच महानुभाव पंथात जास्त आहेत. जे पण स्थान वंदन वगैरे हे ते कशासाठी असतं की आमचं हे बाकी आहे, ते बाकी आहे, नोकरी नाही, अमकं नाही, टमकं नाही. मग अशांना जे नामस्मरण आहे, ती साधना जी आहे, आता ज्यांनी नामाचे 10 ठायच ज्यांना समजलेले आहेत किंवा ऐकलेच नाही आहेत की एका नामाने सर्व काम होतात. आता दत्तात्रय कवच हे भृगु ऋषीने लिहिलेलं आहे. भृगु ऋषी हा व्यक्ती जो आहे ज्यांना जीवेश्वर भाव उमटलेला नव्हता. हे काही बोधवंत नव्हते, हे काही ज्ञानी नव्हते, शाब्द ज्ञानी नव्हते. मग एखाद्या अज्ञान व्यक्तीने जर का जे काही बोललं असेल तर ते आम्हाला आमच्या ह्या तत्त्वज्ञानात घेण्याचा काहीही संबंध नाही. याचं उदाहरण आहे त्या गोष्टींचे. स्मृतीस्थळामध्ये भटोबासांना जो प्रश्न विचारला गेला की तो कसं काय आहे, तर त्याचं उत्तर एका ब्राह्मणाने दिलं. मग त्यांनी परत प्रश्न विचारला, भटोबास म्हणाले त्यांनी उत्तर दिलं ना, तो श्लोक आहे. नाही, ते कर्मराटीच्या ह्याच्यातलं नको, मला तुमच्या मुखाने पाहिजे. म्हणजे दैवराटीच्या मुखाने असलं पाहिजे. जो बोधवंत आहे, ज्ञानी आहे, आचरणवंत आहे, त्यांच्या मुखाने आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. नाही तर आपल्याकडे पुस्तकं कमी आहेत का? तरी अधिकरणांची मुखे का घेतो आपण? कारण की ते जाणकाराच्या मुखाने ते आलं पाहिजे. आणि जेही आम्ही महानुभाव पंथामध्ये आचरण करतो त्याला देवाच्या वचनाचं प्रमाण असलं पाहिजे, हे पहिले एक लक्षात घ्या. उगच मागून चालत आलेलं आहे म्हणून ते करायचं आणि त्याच्यावर अडून राहायचं असं करायला नका. इथे सांगितलं की प्रमाण शून्य ते गोसाव्यांच्या लेखी न लगे, असं स्पष्ट सांगितलेलं असताना दत्तात्रय कवच वाचायची गरज नाही. आता तिथे सांगितलं पश्चात प्रहरी उठीजे, तो सारस्वत काळ, देवता म्हणजे परमेश्वर हृदयासी ये, कधी? जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सकाळी 3 ते 6 मध्ये कधी पण तुम्ही उठलात तर 5व्या नामाचं स्मरण करा. कारण की त्यावेळी आमचे स्वामी सकळ जीवांचं चिंतन करतात, म्हणून स्मरणच करा. त्यावेळी सूत्रपाठही वाचू नका किंवा काही दत्तात्रयाच्या अजिबात म्हणणं बंदच करा. वाचायचं झालं सूत्रपाठ वाचा. दत्तात्रय कवच लाख वेळा जरी वाचलं तरी महानुभाव पंथाचं काहीच ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. लोकांचे आयुष्य गेलं दत्तात्रय कवच वाचून, महानुभाव पंथाचं एवढं सुद्धा ज्ञान वाढलं नाही. तेच जर का तुम्ही सूत्रपाठ वाचलं, सूत्रपाठाचे वचनं वाचले, त्याचे अर्थ वाचले, तुमचा महानुभाव तत्त्वज्ञानाचा स्तर जो आहे तुमचा वाढेल. आणि हे जे मी सांगतो हे तुम्हाला स्वतःला कळेल. नंतर मी जे काय सांगतोय ते वचनातनं तुम्हालाच कळेल. मला हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून सकाळचं सत्र फक्त नामस्मरणाचं आहे, ते सुद्धा निर्हेतुक नामस्मरण करा, सहेतुक करू नका. प्रतीक शिंदे यांचा प्रश्न आहे, पुनःसंबंधाला जीव कसा जाईल आणि पुनःसंबंध
संबंधाला जाणाऱ्या जीवाचे लक्षण आणि कार्यक्रिया कशा असतात? कोणाचा प्रश्न आहे? प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे यांचा प्रश्न आहे की पुनःसंबंधाला जाणाऱ्या जीवाचं लक्षण काय आहे आणि तो कधी जाईल, कसा जाईल? तर पुनःसंबंध हा अनुसरल्याशिवाय होत नाही. एक तर तो भक्ताला होतो पुनःसंबंध, आणि ज्ञानियामध्ये पण ज्यांनी अनुसरण घेऊन ते सिद्धार्थ नेलेलं आहे त्यांनाच पुनःसंबंध होईल. त्याचं लक्षण असं आहे की ज्यांनी स्वदेश स्वग्रामाधिकांचा त्याग केला, परमेश्वराची जी काही वचनं आहे, शांताबाईचा उपलक्षणे जेवढी काही वचनं आहे ती तंतोतंत ज्यांनी पाळून स्मरणावर जास्त भर दिला. पुनःसंबंध हा स्मरणामुळे होतो बरं का. तुमचं स्मरण लेखी लागलं पाहिजे, आणि ते म्हटलं गेलेले की कमीत कमी 1 प्रहर स्मरण लेखी लागलं पाहिजे. म्हणजे दिवसभरात तुम्ही जेवढं स्मरण कराल त्याच्यातलं 3च तास लेखी लागेल. आपण म्हटलं आम्ही 10 तास स्मरण करतो, 10 तास लेखी नाही लागत. स्मरणाचा सारवळ जर का आपण बघितला तर कळेल आपल्याला. मग त्यातलं लेखी लागणं महत्त्वाचं आहे. जेवढं जास्त स्मरण लेखी लावण्याचं स्मरण तुमचं असेल, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण असा करणारा व्यक्ती आहे तो निश्चित पुनःसंबंधाला जाईल. किंवा आपल्याला पुनःसंबंधाला जायचं आहे तर आपल्याला तसं स्मरण घडलं पाहिजे, तरच आपण पुनःसंबंधाला जाऊ. आणि स्मरण ज्यांचं पूर्ण झालेलं आहे, ज्याचं म्हणजे पुनःसंबंध व्हावा एवढं स्मरण ज्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांनाच पुनःसंबंध होईल. अन्यथा असं लाख जे मार्गशीर्ष आणि श्रावण महिन्यात स्मरण करण्यामुळे पुनःसंबंध होणार नाही, हे लक्षात घ्या. चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण जर का केलं तरच ते पुनःसंबंधाला योग्य असं स्मरण आहे, असं शास्त्रात सांगितलं आहे, मी नाही सांगत. म्हणून तिथे सांगितलं निरंतर परमेश्वराला आठवणारा जो जीव आहे त्या जीवाला पुनःसंबंध निश्चित होणार आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे की वाचन बहुतेक लोक करतात पण त्यांना अर्थ समजत नाही, म्हणून त्यांना त्याची वाचण्याची इच्छा कमी होते. तर आपण काय स्वामींच्या लीळचरित्र व सूत्रपाठ ग्रंथ आजच्या मराठी भाषेत असणारे पुस्तके सांगावे. त्यांनी विचारलं की तुम्ही पुस्तकं वाचता, आता आम्ही म्हटलं सूत्रपाठ वाचत जा, तुम्ही वाचायला लागले आणि तुम्हाला त्याचे अर्थच कळत नाही म्हणून तुम्हाला कंटाळा यायला लागतो. मग सूत्रपाठ वाचताना जांभई यायला लागते, कंटाळा येतो. लीळचरित्र लोक वाचत नाहीत. म्हणजे काय आहे की ना आपल्या पंथामध्ये अन्य भाषिक लोक पण भरपूर आले. मग ते बिहारकडचे लोक आहेत, दिल्ली पंजाबचे लोक आहेत, हे मद्रासी वगैरे तेलुगू वगैरे हे पण लोक आहेत आपल्या पंथामध्ये. हे लोक लीळाचरित्र वाचतात आणि आपण मराठी लोक असून आपण मराठीतला आद्य ग्रंथ आपणच वाचत नाही, आपल्याकडे नसतोच. हे का होतं? आणि ते वाचायला लागलं तर कंटाळा येतो. मग कंटाळा आला की आपण ठेवून देतो आणि वाचण्याची आवड आपली कमी होते. बरोबर आहे. मग या संदर्भातली पुस्तकं सुद्धा आहेतच. तुम्ही जर का कुठेतरी गेलात तर तिथे पुस्तकं जिथे मिळत असल्याकडे चौकशी केली पाहिजे. ज्या अधिकरणांकडे जातात त्यांना विचारलं पाहिजे तिथे पुस्तकं आहे का तसं. किंवा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असं आहे की लीळाचरित्राचं अर्थ सांगणारे अनेक रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. तसं आपले संकल्प आध्यात्मिक जे काही परिवार नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण पूर्वार्ध लीळा ज्या आहेत त्या पहिल्यापासून सुरुवात त्या केलेल्या, जवळ 178 लीळा आणि एकूण 178 लीळा 72 सत्र त्याचे झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण आहे. आणि जेवढं तुम्ही ऐकाल श्रवण करा. आता जे रेकॉर्डिंग येतात पुस्तक वाचण्यापेक्षा रेकॉर्डिंग ऐकण्यामुळे काय होतं, अजून अर्थ तुम्हाला व्यापकपणे मिळतो. आणि जे तुम्ही ऐकलं ते तुम्ही वाचा, मग तुम्हाला समजायला सोपं पडेल. जे तुम्ही ऐकलं नाही ना ते तुम्ही वाचायला लागलात तर तुम्हाला कंटाळा येईल. म्हणून तुम्ही त्या संदर्भातलं जे काही विवेचन आहे ते रेकॉर्डिंगच्या द्वारे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळं आहे संकल्प परिवाराच्या, तर त्याच्यातनं तुम्ही ते ऐका आणि त्यानंतर मग त्याचं वाचन करा.
दंड.